धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। तापी नदीतील वाळू ठेका रद्द करा, वरपाडे ग्रामस्थांची मागणी। धुळे शिंदखेडा तालुक्यातील मौजे वरपाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ठेक्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही वर्षात तापी नदी पात्रातील मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे परिसरातील पाणी टंचाई वाढली असून भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। सन 2017-18 मध्येही गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। याची नोंद महसूल दप्तरी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे। तापी नदी काठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटण्याचा धोका निर्माण झाला असून पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी सदर वाळू ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे। निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट वसंत पाटील, पुंडलिक कोळी, राहुल पवार, संजय जाधव, संजीव पवार, केशव पवार, भगवान पवार, मुकेश साळुंखे, सोपान पवार तसेच वरपाडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आमच्या वरपाडे गावाचे सर्व ग्रामस्थ, जिल्हा खनिज कर्म अधिकारी यांना भेटण्यासाठी आणि आमची कैफियत मानण्यासाठी धुळे येथे आलेलो आहोत। या चालू वर्षी प्रशासनाने वरपाडे गावाच्या तापी नदी पात्रात वाळू ठेका निलाव पद्धतीने देण्यात आलेला आहे आणि या गोष्टीला आमच्या गावकऱ्यांचा विरोध आहे। आम्ही आमची हरकत तहसीलदार साहेब शिंदखेडा, उपविभागीय अधिकारी शिरपूर, तसेच कलेक्टर साहेब यांच्याकडे, तसेच प्रदूषण मंडळ यांच्याकडे लेखी हरकती आणि आक्षेप नोंदवलेले असून या आक्षेपांची कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता सरकारने आणि प्रशासनाने परस्पर हा वाळू ठेका दिलेला आहे। या बाबीला आमच्या पूर्ण गावकऱ्यांचा सक्त विरोध आहे। याच्यात आमच्या ज्या कायदेशीर हरकती आहेत की आमच्या गावाची जी पाणी पुरवठा योजना आहे ही तापी नदीतून आमच्या गावाला पाणी मिळतं आणि जर का त्या ठिकाणी वाळू उत्खनन झालं तर आमच्या गावाला पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जावं लागेल। दुसरा मुद्दा, वरपाडे गावाच्या परिघात 5 किलोमीटरच्या आत यापूर्वी 2013 पासून तर आजतागायत साधारणतः 16 वेळेस ठेका देण्यात आलेला आहे आणि वारेमापासं वाळूचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि इन्व्हायरमेंटल ॲक्टनुसार किंवा त्या परिपत्रकानुसार असं करता येत नाही। तरी शासनाने आणि प्रशासनाने या बाबीची कुठल्याही प्रकारची विचार न करता, शहानिशा न करता परस्पर हा ठेका देण्यात आलेला आहे आणि ह्या बाबीला आमचा सक्त विरोध आहे। तसेच महत्त्वाचा मुद्दा असा की रस्त्यांच्या बाबतीत तापी काठ जो आहे आमची काळी जमीन आहे आणि त्या काळी जमिनीत असल्यामुळे ती जमीन पावसाळ्यात फुलते आणि उन्हाळ्यात अंकुचन पावते आणि या अवजड वाहनांमुळे जे काही रस्ते आहेत ते आमचे खराब होतील। त्यानंतर या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्वी आमच्या गाव विहिरीवरून पाणी प्यायचं आणि त्या दूषित पाण्यामुळे आमच्या गावाला गॅस्ट्रोची लागण झाली होती आणि 30 लोक मयत झाली होती, कारण की दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाला आणि रस्त्यांच्या अभावामुळे आम्हाला त्यांना वेळेवर उपचार करता आले नाहीत। आमच्या गावातले 30 लोक मृत्युमुखी पडले आणि या इतिहासाची प्रवृत्ती आमच्या गावाला पुन्हा होऊ देणे नाही, म्हणून आमचा या ठेक्याला सक्त विरोध आहे आणि आमची ही भावना शासन दरबारी आम्ही वेळोवेळी येऊन आमची कैफियत मांडलेली आहे। जर शासनाने आमचं सुनिश्चित मार्गाने ह्या गोष्टी जर का लक्षात घेतल्या नाही तर आम्हाला यापुढील आंदोलन हे तीव्र करावं लागेल अशी मी याद्वारे आपल्याला सूचित करतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।